गेल्या काही दिवसापासून भंडारा जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे भाजीपाल्यांच्या दरामध्ये घसरण झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते। आपण सध्या भंडारा येथील सब्जी मंडीमध्ये आहोत। खरं पाहायला गेलं तर काही दिवसापासून भंडारा जिल्ह्यात सलग पाऊस आहे आणि त्या पावसामुळे काही ठिकाणी भाजी बाजार जे आहेत ते बरोबर भरू शकले नाही, भाजी विक्री झाली नाही आणि काही ठिकाणी सततच्या पावसामुळे भाजीपाल्यांचे दर जे आहेत त्यामुळे घसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आणि आपल्यासोबत यावर बोलण्याकरिता भाजी व्यापारी आहेत, आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया। भाऊ महेंद्र भाऊ, काय सांगाल, भाजीपाल्याच्या दरामध्ये काय घसरण झालेली आहे, कशामुळे झालेली नेमकी? मागल्या आठवड्यात सातत्यानं कंटिन्यू पावसामुळे शेतकऱ्याचा माल शेतीमध्ये सडल्यामुळे आणि बाजारपेठ व्यवस्थित नाही भरल्यामुळे असे आपल्या भाजीपाल्यावर भरपूर फरक पडला आणि शेतकऱ्याच्या मालाला भरपूर नुकसान झालं की शेतकऱ्याचा माल मार्केटमध्ये आल्यावर आपल्या व्यापार बरोबर नाही झाल्यामुळे लेवाल नसल्यामुळे आज शेतकऱ्यावर भरपूर मोठा प्रभाव पडला आणि शेतकऱ्याचा भरपूर नुकसान झालं आहे। तसंच जे काही कंटिन्यू पावसामुळे शेतकऱ्याचा माल शेतामध्ये सडल्यामुळे शेतकऱ्याचाही भरपूर नुकसान झालेलं आहे। तर नक्कीच खरं पाहायला गेलं तर या संततधार सुरू असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहेत। काही ठिकाणी भाजीपाला जो आहे तो व्यापाऱ्यांजवळच राहिला आणि व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि त्यामुळे जे व्यापारी देखील संकटात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।